Welcome students. In today's class, we will learn about constructors with default arguments. As we know that constructors are the special functions which have the same name, similar or which have the same name of the class. It means that the name of constructors and the name of class is same. These constructor functions are called automatically when the objects of that specific class are declared. As we know that we use the default argument concept while we learning about function with default arguments. That point we already learned. आणि जसं फंक्शनमध्ये आपल्याला डिफॉल्ट आर्ग्युमेंट घेता येतात, म्हणजे फंक्शनचे जे काही आर्ग्युमेंट्स असतात त्यातल्या काही आर्ग्युमेंट्सला आपण बाय डिफॉल्ट काही व्हॅल्यू अलोकेट करू शकतो. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज अ डिफॉल्ट आर्ग्युमेंट. इन द सेम वे कन्स्ट्रक्टर्स आर ऑल्सो फंक्शन्स, सो दॅट मे हॅव ऑल्सो सम आर्ग्युमेंट्स विच हॅव डिफॉल्ट व्हॅल्यूज. सो टुडे वी विल लर्न अबाउट दिस पॉईंट, दॅट इज constructor with default arguments. Now here is one example. You can see this example. So here is the example, and in this example we take complex float image equals to 0. It means that here we declare one complex constructor. एक कॉम्प्लेक्स नावाचा कन्स्ट्रक्टर आपण लिहिला इथे. दॅट कन्स्ट्रक्टर हॅव टू पॅरामीटर्स, सो इट इज द पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. अँड अमंग दॅट पॅरामीटर्स, अमंग दॅट आर्ग्युमेंट्स, वन आर्ग्युमेंट हॅव डिफॉल्ट व्हॅल्यू. सो हियर द IMAG, that is image argument, have by default 0 value. So when we क्रिएट द ऑब्जेक्ट ऑफ दिस क्लास, जर कॉम्प्लेक्स क्लासचा आपण सी हा ऑब्जेक्ट डिक्लेअर केला आणि ऑब्जेक्ट डिक्लेअर केल्यानंतर ब्रॅकेटमध्ये आपण जर एक व्हॅल्यू प्रोव्हाइड केली, हा पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर आहे. म्हणजे जेव्हा ह्या क्लासचा आपण ऑब्जेक्ट डिक्लेअर करू त्यावेळी या जर पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टरला आपल्याला ॲटोमॅटिक कॉल करायचं असेल तर आपल्याला पॅरामीटर्स पास करावे लागतील. त्यामुळे आपण 5.0 अशी एक फ्लोट व्हॅल्यू इथून पास केलेली आहे. This float value is allocated to real object or real variable. आणि इमेज जे ऑब्जेक्ट आहे किंवा इमेज जे डेटा मेंबर आहे, या इमेज डेटा मेंबरला किंवा या आर्ग्युमेंटसाठी बाय डिफॉल्ट 0.0 व्हॅल्यू अलोकेट होईल. आणि 5.0 ही जी व्हॅल्यू आहे, दिस व्हॅल्यू इज अलोकेटेड टू रियल. म्हणजे इथे आपण फक्त एकच पॅरामीटर पास केलेला आहे, एकच आर्ग्युमेंट्स पास केलेला आहे आणि याच्यामध्ये एका आर्ग्युमेंटची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट आहे. त्यामुळं इमेजची बाय डिफॉल्ट जी व्हॅल्यू आहे 0, ही व्हॅल्यू फ्लोट असल्यामुळे 0.0 अशी व्हॅल्यू आपण इमेजला अलोकेट करू आणि 5.0 ही व्हॅल्यू रियल ह्या व्हॅरिएबलला अलोकेट केल्या जाईल. सो हिअर इज द डिफॉल्ट व्हॅल्यू. आता जर आपण डिफॉल्ट व्हॅल्यू आपल्याला चेंज करायची आहे, अशावेळी समजा ह्याच कॉम्प्लेक्स फंक्शनला आपण पुन्हा कॉल केलं, पुन्हा कॉम्प्लेक्स क्लासचा सी हा ऑब्जेक्ट डिक्लेअर केला आणि हा ऑब्जेक्ट डिक्लेअर करत असताना आपण जर 2 व्हॅल्यू पास केल्या. नाऊ सी हिअर, इथे आपण 2 व्हॅल्यू पास केलेल्या आहेत. एक आहे 2.0 आणि दुसरी आहे 3.0. ह्या 2 व्हॅल्यू पास केलेल्या आहेत. तर जेव्हा आपण ह्या 2 व्हॅल्यू पास करू त्यावेळी इथे सी हिअर केअरफुली, जेव्हा आपण 2 व्हॅल्यू पास करतोय त्यावेळी 2.0 ही व्हॅल्यू रियलला अलोकेट होईल आणि 3.0 ही व्हॅल्यू इमेजला अलोकेट होईल. म्हणजे जर आपण व्हॅल्यू प्रोव्हाइड नाही केली तर बाय डिफॉल्ट 0 ही व्हॅल्यू इमेजला अलोकेट होते, 0.0. आणि जर आपण व्हॅल्यू प्रोव्हाइड केली तर प्रोव्हाइड केलेली 3.0 ही व्हॅल्यू इमेजला अलोकेट केल्या जाईल. इट मीन्स दॅट वेन वी यूज द डिफॉल्ट arguments, if we do not provide any value while calling it, in that situation the by default values are used by the compiler, and if you provide the value then that provided values are used
ॲट द प्लेस ऑफ डिफॉल्ट व्हॅल्यूज. जसं आपल्या डिफॉल्ट आर्ग्युमेंट्समध्ये सुद्धा आपल्या फंक्शनचे जर डिफॉल्ट आर्ग्युमेंट असतील तर आपण ज्या व्हॅल्यू बदलून दिल्या किंवा आपण बाय डिफॉल्ट ज्या व्हॅल्यू दिल्या त्या व्हॅल्यू त्या आर्ग्युमेंट्सला अलोकेट होतात. पण जर आपण वेगळ्या व्हॅल्यू प्रोव्हाइड केल्या तर आपण वेगळ्या दिलेल्या नवीन व्हॅल्यू त्या बाय डिफॉल्ट व्हॅल्यूच्या लोकेशनवर स्टोअर होतात. आता इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. नाऊ सी हिअर. तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स ह्या दोघांना डिफरन्शिएट कसं करायचं. तर जेव्हा आपण कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट घेतो त्यावेळी आपल्याला तो कन्स्ट्रक्टर असा डिक्लेअर करावा लागतो. सपोज हिअर ए इज द नेम ऑफ अवर क्लास. सो ऑब्वियसली अवर कन्स्ट्रक्टर नेम इज ऑल्सो ए. And if we want to allocate one arguments with by default value and that by default value is 0, मग अशा वेळी आपल्याला a स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर a आणि ब्रॅकेटमध्ये आपण INT इक्वल्स टू 0 दिले. याचा अर्थ आपल्याला एका आर्ग्युमेंट्सला जो की इंटिजर टाईपचा आहे त्या आर्ग्युमेंटला 0 ही बाय डिफॉल्ट व्हॅल्यू आपल्याला अलोकेट करायची आहे. आणि जर आपला कन्स्ट्रक्टर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असेल याचा अर्थ बाय डिफॉल्ट 0 व्हॅल्यू आपल्याला अलोकेट करायची आहे. कितीही ऑब्जेक्ट डिक्लेअर केले अशा वेळी आपण त्याला विदाऊट आर्ग्युमेंट्स डिक्लेअर करतो. तर हे जर तुम्ही इथे पाहिलं असेल तर इथे जेव्हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असतो त्यावेळी डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरसाठी ब्रॅकेटमध्ये कुठल्याही आर्ग्युमेंट्स नाही आहेत. पण जर आर्ग्युमेंट विथ आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर जर आपण वापरला तर तुम्ही पाहिलं तर ब्रॅकेटमध्ये आपल्याला अलोकेट व्हॅल्यू करावी लागते जी की डिफॉल्ट म्हणून आपण सेट करणार आहोत. सो आपल्या कन्स्ट्रक्टर फंक्शनमध्ये जर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्रच करायच्या असतील म्हणजे आपल्याला जर एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर पण घ्यायचा आहे आणि कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट असा जर कन्सेप्टही यूज करायचा असेल इन दॅट सिच्युएशन देअर मे बी प्रॉब्लेम विथ दिस. कारण अशा वेळी आपण जर त्या क्लासचा ऑब्जेक्ट डिक्लेअर केला तर हे पण कॉल होतं का हे कॉल करायचं. आवर कंपायलर गेट कन्फ्यूज. सो वी कॅन यूज जस्ट अ सिंगल टाईप ऑफ कन्स्ट्रक्टर फंक्शन. म्हणजे जर आपल्याला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर घ्यायचं आहे तर बाय डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर थ्रू आपण आपल्या डेटा मेंबर्सला 0 व्हॅल्यू अलोकेट करत असतो. पण जर आपल्याला कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट घ्यायचे आणि डिफॉल्ट आर्ग्युमेंटची डिफॉल्ट व्हॅल्यू जर 0 असेल तर ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करता येणार नाहीत. अशा वेळी मग आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरच वापरायचा. कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट व्हॅल्यू देऊन आर्ग्युमेंट्सला बाय डिफॉल्ट 0 व्हॅल्यू अलोकेट करण्याची गरज नाही आहे. सो दिस इज युअर कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स. In next lecture we will learn about the next type of constructor. So thank you and take care. If you have any doubt, so please comment me about that. Keep watching the videos. I am seeing that most of the students are not watching these videos. Please watch this video. If you have any doubt, so please discuss me about that through comments. Take care and thank you.